वळ्या पुढल्या बातमीकडे कोरटकरच्या जामीन अर्जावर सुनावणी सुरू आहे। पोलिसांनी जामीन नामंजूर केलाय। नामंजूर करण्याकरता लिखित म्हणणं मांडलेलं आहे। प्रशांत कोरटकरला व्हीसीच्या माध्यमातून हजर करण्यात आलंय। वकील सौरभ घागही व्हीसीच्या माध्यमातून हजर होते। कोरटकरचा सध्या कळंबा जेलमध्ये मुक्काम आहे। प्रशांत कोरटकरला जेल की बेल हा एक महत्त्वाचा प्रश्न असणार। आज नेमकं या सगळ्या संदर्भात न्यायालय काय निकाल देतं हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे। कोरटकरला पुन्हा जेल होणार आहे की कोरटकर जामिनावर मुक्त होणार आहे हे आता थोड्या वेळातच समोर येईल। कोरटकरच्या जामीन अर्जावरती सुनावणी होतीये। प्रशांत कोरटकरला अटक केल्यानंतर अनेक राजकीय वातावरणातून सुद्धा वेगवेगळ्या पद्धतीच्या प्रतिक्रिया समोर आल्या। आपण या सगळ्या संदर्भात अधिक माहिती घेण्याचा प्रयत्न करूया। आमचे प्रतिनिधी अमर पाटील आता माझ्यासोबत आहेत। अमर, नक्की काय वाटतंय, आज कोरटकरला जेल होईल का बेल होईल? प्रशांत, युक्तिवादाला सुरुवात झाली त्यावेळेला आरोपीचे वकील सौरभ घाग यांनी इतिहास सगळा सांगितला कशा प्रकारे काय झालं। कारण ज्या वेळा आरोपीला आरोपी करण्यात आलं ज्यावेळा आरोपीने सांगितलं की म्हणजे आरोपीला इथं हजर करण्यात आलं, त्याचबरोबर फिर्यादीने ही दाखल केली फिर्याद दाखल करायच्या आधी आपला ऑडिओ हा फेसबुकवर डाउनलोड केला आणि दोन समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न फिर्यादीने केला असं आरोपीच्या वकिलांनी सांगितलं। त्यावर आरोपीचे म्हणजे सरकारी वकील यांनी सांगितलं की दोन समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचं काम हे आरोपीनं प्रशांत कोरटकर याने केलेलं आहे। त्यामुळे युक्तिवादाला आता कुठे सुरुवात झालेली आहे आणि दोन्ही बाजूचा युक्तिवाद चालू आहे। अजून असीम सरोदे बोलायचे आहेत, जे फिर्यादीचे एक वकील आहेत। त्यामुळे अजून युक्तिवाद सुरुवात आहे आणि कशा प्रकारे कारण जामिनासाठी अर्ज केलेला आहे, जामीन मागण्यासाठी सौरभ घाग आरोपीच्या वकिलांनी 2 वेळा मागणी केलेली आहे। त्याच्याकडून वारंवार सांगण्यात आलेले की आम्ही कुठल्याही परिस्थितीत सगळ्या गोष्टीला आम्ही सहकार्य करतोय, आरोपी सगळ्या गोष्टीत सहकार्य करतोय। आरोपीनं ज्या ज्या ठिकाणचा जे काय पोलिसांना सहकार्य केलेलं आहे त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत आरोपीला जामीन मिळावा असं आरोपीच्या वकिलांनी म्हणणं मांडलेलं आहे। ज्या पद्धतीनं वकील जे आहेत ते वक्तव्य करतायत, हा सगळा जो गुन्हा कोरटकरच्या कडून घडलेला आहे हा जामीनपात्र गुन्हा आहे? 3 वर्षाच्या आतील हा गुन्हा आहे। 3 वर्षाच्या वरचा गुन्हा असेल तर त्याला अटक करता येते असंही आरोपीच्या वकिलांनी सौरभ घाग यांनी सांगितलं। परंतु सरकारी वकील सूर्यकांत पवार यांनी सांगितलं की याने शिवरायांचा अवमान केलाय, त्याने छत्रपती शंभूराजांचा अवमान केला आणि सूर्यकांत पवार यांनी एक चांगला धडा दिला की त्यामध्ये सांगितलं की लोक कल्याणकारी राजा म्हणजे हे सगळ्यात जास्त शिवराजा आणि शंभूराजे होते। त्यामुळे लोकांच्या कल्याणासाठी राज्य करणारे होते आणि यांनी दोन समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचं काम या आरोपीने केलेलं आहे। त्यामुळे याला कोणत्याही प्रकारची जामीन होऊ नये असंही आरोपीला सांगितलेलं आहे। आणि सरकारी म्हणणं मांडताना ज्या वेळा सरकारी म्हणणं मांडलं त्या वेळात आरोपीला जामीन होऊ नये असं सांगितलं आहे। अजून युक्तिवाद चालू आहे, काय घडते पाहणं गरजेचं आहे। नक्कीच धन्यवाद अमर, आपण दिलेल्या या विस्तृत माहिती करता।